मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद जी आहे ही खूप मोठी आहे. कालपासून हा दौरा सुरू झाला. जालना असेल, त्यानंतर नांदेड, हिंगोली, आता परभणीला चाललोय, पुन्हा सकाळी जे आहे हे बीड. तर हा पूर्ण मराठवाड्याचा दौरा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक या ठिकाणी करतोय. माझ्याबरोबर या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आबिटकर साहेब देखील उपस्थित आहेत. आमचे सचिव असतील, प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यामध्ये आहेत. आणि या दौऱ्याला वाढता प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका लढण्यासाठी जो आहे तो सज्ज झालेला आहे. या हिंगोली मतदारसंघामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे. जिल्हा प्रमुख संतोषजी बांगर जे आमदार तिकडे आहेत त्यांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची एक मोठी ताकद उभी केलेली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या निवडणुका या जिल्ह्यांमध्ये होतील त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश या ठिकाणी मिळेल. खरं तर आता विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही नगरसेवकांनी ही मागणी केली आणि त्यानंतर आमदारांनी मागणी केली की स्थानिकचा आम्हाला उमेदवार द्या, बाहेरचा नको. यावरती आपण काय विचार करणार आहात? मला वाटतं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार जो आहे हा योग्यच माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब निवडतील. आतापर्यंत आपण पाहिलं की योग्य व्यक्तीचा सन्मान जो आहे हा शिवसेनेमध्ये झालेला आहे. विधान परिषदा असतील किंवा राज्यसभेच्या निवडणुका असतील, सगळीकडे जो शिवसैनिक डिझर्व करतो, जो शिवसैनिक काम करतो, त्याला जे आहे पुढे नेण्याचं काम जे आहे पक्षाच्या माध्यमाने होतं. तुम्ही बोलताना म्हटले की आता परिस्थिती या ठिकाणची जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. ती विधान परिषद संदर्भात तुम्ही बोलताना म्हटले की आता उल्लेख केला की पात्र. अरे बाबा, शिवसंवाद दौरा होता. या शिवसंवाद दौऱ्याचं रूपांतर जे आहे सभेमध्ये झालं. तर त्याच्यामुळे भूमिका जी आहे ती आमची वेगळी होती. ती भूमिका आम्ही जी आहे ती इथे स्टेजवरती उभं राहिल्यावरती आता भाषणाच्या मध्ये रूपांतरित झाली. तेवढाच आहे. त्याच्यामधून तुम्ही बिटवीन द लाईन्स वगैरे काय नाहीये. कारण की मागच्या 7 वर्षामध्ये जे विधान परिषदेचे आमदार होते विपुल गोजरे यांनी हिंगोलीकरांना चेहरा दाखवला नाही. त्यावरती कुठेतरी नाराज आहे इथली हिंगोलीकर जनता. योग्य उमेदवार जो आहे हा हिंगोलीकरांना आणि परभणीकरांना या ठिकाणी मिळेल. नीट परीक्षा परत होती साहेब, आणि या परीक्षेला प्रश्नपत्रिकांच्या संरक्षणासाठी आता लष्कराचा मदत घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिली. तुम्ही सुद्धा लोकसभेमध्ये कामकाज करत नाही. नीट परीक्षेमध्ये जे काय झालं ते व्हायला नको होतं. पण आता केंद्र सरकारकडून कठोर पावलं जी आहेत ती उचलली गेलेली आहेत. जो याच्यामध्ये दोषी आहे त्यांना देखील पकडण्याचं काम जे आहे ते सरकारच्या माध्यमाने, पोलिसांच्या माध्यमाने या ठिकाणी झालेलं आहे. नीट परीक्षेवरती लाखो तरुण जे आहे ते अवलंबून असतात. त्यांचं करिअर जे आहे त्याच्यावरती डिपेंडंट असतं. आणि मला वाटतं आता सर्व काळजी घेऊन नीटचे पेपर जे आहेत या ठिकाणी होतील. त्याच्यासाठी जे काही सरकारला करायचं त्या सगळ्या गोष्टी ज्या सरकार करेल. येणाऱ्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने या सगळे पेपर जे आहे हे प्रत्येक शहरापर्यंत, प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, स्टेटपर्यंत कसे पोहोचतील याच्यावरती देखील सरकार जे आहे काम करतं. एक चित्रपट निघतोय, त्या चित्रपटामध्ये सरकारांची भूमिका दीपाली सय्यद करते, त्यांच्यावर दबाव टाकला जातो. मला हे सगळं खरं तर हा सगळा निर्णय जो आहे तो शिंदे साहेब घेतात. आणि मी तुम्हाला सांगितलं योग्य व्यक्तीचा सन्मान जो आहे तो योग्य वेळी त्या ठिकाणी होत असतो. जो पक्ष तुम्ही असं म्हटले की संतोष बांगर हिंगोलीचे नेते नसून महाराष्ट्राचे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे नेते कधी होणार आहेत? मी त्यांना बोललो की संतोष बांगर जे आहेत हे फक्त एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नेतृत्व नाहीये. ते जे आहे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील काम करू शकतात. मराठवाड्यामध्ये काम करू शकतात. आजूबाजूला जशी आता ताकद हिंगोलीमध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे तशी बाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील ताकद जी आहे ती संतोष बांगर निर्माण करू शकतात. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि शिंदे साहेब अशाच व्यक्तींना, अशाच कार्यकर्त्यांना संधी जी आहे ती देत असतात की नेतृत्व जे आहे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून जे आहे ते पुढे आलं पाहिजे. आणि त्या कार्यकर्त्याला त्यांनी जर 24 तास काम करायचं ठरवलं, पक्ष वाढवायचं ठरवला तर त्याच्या मागे पूर्ण ताकदीने जे आहे शिंदे साहेब उभे राहतात. मात्र तुम्ही स्टेजवर असताना फलक झळकले की आमदार संतोष बांगर यांना मंत्री करा. तुम्ही स्टेजवर असताना फलक तेच बोलतोय परत जो काय निर्णय साहेब, एक मिनिट.
मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि श्रीकांत शिंदेची भूमिका मागितली, संतोष बांगरेंना मंत्री करायला पाहिजे, तुम्ही शिफारस तुमची करणार? शिफारस. मी माझा तो कार्यकर्ता आहे जो चांगलं काम करतो, जो पक्ष संघटना जोरात वाढवतो. बघा, अगोदरची परिस्थिती जी आहे ती वेगळी असायची. शिफारसीनुसार जे आहे ते मंत्री वगैरे बनायचे, पण आताच्या ह्याच्यामध्ये जे आहे हे शिफारसीनुसार ज्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत नसतात. इथे जो आहे हा कार्यकर्ता जो काम करतो त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्याला जे आहे हे पुढे संधी देण्याचं काम शिंदेसाहेब या ठिकाणी करतात. एक शेवटचा प्रश्न, जे पाठीमागे नांदेडलाही तुमच्या चर्चेमध्ये तेच घडलं होतं आणि आताही उल्लेख झाला की काही मंत्री फोन उचलत नाही तर त्या मंत्र्यांना घराचा रस्ता दाखवा, अशी वारंवार मागणी सगळ्यांना होती. ऐकून घ्या. आता इकडे माझ्याबरोबर आरोग्यमंत्री आहेत, त्यांचं भरभरून कौतुक जे आहे हे बंगार साहेबांनी केलेलं आहे. इकडे चांगलं काम या ठिकाणी करतायत. काही सगळे मंत्री जे आहेत हे आपापल्या परीने जे आहे हे त्यांच्या मंत्रालयामध्ये चांगली कामं या ठिकाणी करतायत. काही जे आहे त्या गोष्टी होत असतात, त्या गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी पण शिंदे साहेबांनी जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मंत्र्यांना देखील सगळ्या जिल्ह्यांचं संपर्क मंत्री पद म्हणून दिलेलं आहे, त्यांची जबाबदारी देखील वाढलेली आहे. आज आबिटकर साहेब इकडे आहेत, त्यांना 2 जिल्ह्यांची जबाबदारी या ठिकाणी दिली आहे. त्यामधला एक नांदेड जिल्हा आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे कसं होईल याच्यासाठी जो आहे तो पक्ष आणि शिंदे साहेब जे आहे ते काम करतात.